पल्ली पतन भाग 4 या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मागचे 3 व्हिडिओ पाल आपल्या शरीरावरती कुठे पडल्यानंतर कुठे शुभ आहे आणि कुठे अशुभ आहे आपण हे पाहिलेलंच आहे। आपण या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता। पण अजूनही शास्त्रामध्ये वर्णन असं आहे, आपण पाहू। यदि पल्ल्या प्रपातेन दीपो नाशयते गृहे तद्वहम नाशमायाति त्यजेत मासम त्रया ततः। पाल पडल्यानंतर आपल्या देवघरामधला दिवा जर विझला तर वर्णन असं आहे की धननाश होईल। अशा वेळेला 3 महिने त्या घरामध्ये राहू नये असं वर्णन आहे। पण मंडळी 3 महिने जर घरामध्ये राहायचं नाही म्हटल्यानंतर तर मग जायचं कुठे हा प्रश्न आहे। तर अशा वेळेला पुढचा उपाय असा सांगितला आहे की हनुमंताच्या मंदिरामध्ये जावं, हनुमंताला पाणी घालावं आणि तिथे हनुमंताच्या चरणी बसून हनुमान चालीसा एकदा का होईना म्हणावी आणि हनुमंताच्या चरणाचा जो शेंदूर आहे तो घ्यावा आणि आपल्या मुख्य दाराला वरती लावावा, जेणेकरून हा दोष लवकर दूर होईल। अजून पुढे वर्णन आहे, आपल्या वस्त्रावर किंवा अलंकारावर पाल पडताना आपल्याला दिसलीये तर अशा वेळेला आपल्या योग्यतेचा नाश सांगितलेला आहे आणि घरामध्ये कलह होण्याची शक्यता सांगितलेली आहे। आपल्या घरातील चाकूवर किंवा शस्त्रावर, पूर्वीच्या काळी तलवार असायची, तलवारीवर पाल जर पडली तर यावरून असे संकेत आहेत की शत्रूशी युद्ध होईल आणि या युद्धामध्ये आपला विजय होईल आणि शत्रूचा नाश होईल। या संकेतावरून हे सगळं जाणवतं पहा। त्याचप्रमाणे आपल्या गाडीवरती पाल पडताना दिसली, पाल पडताना दिसणे आणि चढणे यात फरक आहे। आपल्या गाडीवर पाल पडताना दिसली किंवा आपल्या वाहनावरती पाल पडताना आपल्याला दिसली तर प्रवास आपला अतिशय कष्टयुक्त होण्याची संकेत आहेत, प्रवास अतिशय त्रासदायक होईल असं वर्णन या पल्लीपतन या भागातून आपल्याला शिकायला मिळतं। पण मंडळी घाबरण्याचं कारण नाही, यावर उपाय सुद्धा सांगितलेले आहेत। उपाय म्हणजे असा, हनुमंताच्या मंदिरामध्ये जाणे एक, आणि दुसरा उपाय म्हणजे महादेवाला पाणी घालणे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करणे। अतिशय सोपे उपाय आहेत। जिथे संकट आहेत तिथे त्या संकटावरती मात करण्यासाठी उपाय सुद्धा सांगितलेले आहेत। तर या 4थ्या भागामध्ये मी आपल्याला ही सगळी माहिती सांगितली। ही आमची माहिती आपल्याला कशी वाटली एकदा कमेंट जरूर करा आणि हो, आपले जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा, मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देईल। आपल्याला कुठली माहिती हवी असेल तर कमेंट करा, आपल्याला माहिती जरूर देईल। आणि ही माहिती आपल्याला जर आवडली तर इतरांना शेअर करा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, याने आमचं मनोबल वाढतं आणि आपल्यापर्यंत नवनवीन गोष्टी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो। धन्यवाद।